तर नमस्कार मित्रांनो, तुमचे आमच्या चॅनलवरती स्वागत आहे. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू की शेतकरी कोणाकोणाचे पोट भरवतोय, म्हणजे शेतकरी कोणाकोणाला पोसवतोय. तर शेतकरी पोसवण्यामध्ये दोन प्रकारचे जणांना पोसवतोय शेतकरी. एक राष्ट्रीय मुद्दे आहेत आणि काही स्थानिक स्तरावर मुद्दे आहेत. तर आपण अगोदर राष्ट्रीय मुद्दे पाहूया. तर मित्रांनो, ज्या बियाणे कंपन्या आहेत, तर या बियाणे कंपन्या पूर्णपणे शेतकऱ्यावर अवलंबून आहेत. जर शेतकऱ्यांनी खत बियाणे जर घ्यायचं रद्द केलं, तर या बियाणे कंपन्या बंद पडतील. तिथले कामगारसुद्धा त्यांना बेरोजगार होतील ते कामगारसुद्धा. म्हणजे शेतकरी बियाणे कंपन्यांना पोसवतोय. पुढचा मुद्दा आहे खत कंपन्या. खत कंपन्यांना सुद्धा शेतकरीच पोसवतोय. खत कंपन्यांमधले जे कामगार आहेत त्यांना सुद्धा डायरेक्ट इनडायरेक्ट पद्धतीने, म्हणजे अप्रत्यक्षरित्या शेतकरीच त्यांना सुद्धा पोसवतोय. त्याच्यानंतर आहे औषध कंपन्या. औषध कंपन्या जर ज्या फवारणी आपलं जे आहे, रोग पडल्यानंतर आपण जे औषध घेतो ते जर शेतकऱ्यांनी घेतलं नाही, तर त्या कंपन्यासुद्धा बंद पडतील. म्हणजे औषध कंपन्यासुद्धा शेतकऱ्यावरतीच अवलंबून आहेत. आणि तिथले कामगार ते सुद्धा बेरोजगार होतील शेतकरी. म्हणजे ते त्यांचं पोटसुद्धा शेतकरीच भरवतोय. त्याच्या पुढचा मुद्दा आहे ट्रॅक्टर. ट्रॅक्टर कंपन्या. मित्रांनो, जर शेतकऱ्याने जर ट्रॅक्टर घेतले नाही, तर दुसरं कोणी घेणार? सिटीमध्ये लोक घेणार आहेत का ट्रॅक्टर चालवायला? नाही आहे ना, शेतकऱ्याच्या जीवावरती ना ते पण. म्हणजे ट्रॅक्टर कंपन्यांना सुद्धा शेतकरीच पोसवतोय. तिथले कामगारांना शेतकरी पोसवतोय. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे शेतीविषयक यंत्र कंपन्या. आता शेतीविषयक कंपन्यामध्ये कोणकोणते आले मित्रांनो? रोटावेटर कंपन्या, नांगर कंपन्या, फवारणी यंत्र. तर यांना सुद्धा शेतकरीच हा एकमेव गिराईक आहे यांचा सुद्धा. म्हणजे यांचा पोट भरण्यामध्ये शेतकऱ्याचाच हात आहे. तिथले कामगारांचा सुद्धा शेतकऱ्याचाच त्यांच्यावरती आशीर्वाद आहे. त्याच्यानंतर आहे बोरवेल, तसेच विहिरीमधल्या ज्या विद्युत मोटर आहेत, त्या मोटरा, त्याला लागणारं पाईप, त्याला लागणारे वायरिंग, या कंपन्या शेतकऱ्यावरच अवलंबून येतात. म्हणजे अशा पद्धतीने शेतकरी राष्ट्रीय मुद्द्यामध्ये शेतकऱ्याचा खूप मोठा वाटा आहे. तसेच भारतीय GDPमध्ये कृषी क्षेत्राचा 20% एवढा वाटा आहे. तर आता आपण पाहूया की जे स्थानिक मुद्दे आहेत, जे लोकल मुद्दे आहेत, स्थानिक स्तरावर सुद्धा शेतकऱ्याचा खूप मोठा वाटा आहे मित्रांनो. तर शेतकरी कोणाला कोणाला पोचवतोय ते पाहूया. स्थानिक स्तरावर माल खरेदी विक्री करणारे व्यापारी. हे व्यापारी शेतकऱ्यांना काहीही दयामाया करत नाही. शेतकऱ्यावरती खूप लूट करतात, तरीसुद्धा शेतकरी त्यांना पोचवतोय. दुसरा पर्यायच नाही. त्याच्यानंतर आले हमाली करणारे. काम करतात कुठं? ते व्यापाऱ्याच्या दारात, आणि पैसे कोणाकडून घेतात? शेतकऱ्याकडून. म्हणजे हमालसुद्धा शेतकऱ्यांना लुटवतोय. त्याच्यानंतर आलं गावातील छोटे टेम्पोवाले, भाडे मारणारे पिकअपवाले, यांना सुद्धा शेतकरी पोसवतोय ना. खूप यांना पण कधी-कधी ₹10-20 भाडं असेल तर ₹20 गोणी असेल तर ₹50 गोणी करतात कधी काम असेल तर. मग यांना सुद्धा शेतकरीच पोसवतोय. त्याच्यानंतर आले दलाली करणारे. दलाली म्हणजे काही जे व्यापारी आहेत, हे समाजातील काही लोकांना सांगतात की माझ्याकडे 4 शेतकरी आणव, मी तुला एवढे-एवढे पैसे देतो. म्हणजे यांना सुद्धा दलाली करणारे सुद्धा शेतकरीच पोसवतोय. हे आणि अशा प्रत्यक्ष आणि अशा अप्रत्यक्ष खूप मुद्दे आहेत की जे शेतकऱ्यामुळेच पोसतात आणि शेतकऱ्याच्याच जीवावर उठलेले आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेचे जे चाक आहे, हे शेतकरीच पुढं ढकलतोय शेतकरी. तर माझी एक सरकारला विनंती आहे मित्रांनो, की शेतकऱ्यांना काही नका, फक्त योग्य भाव द्या. शेतकरी काय तुम्हाला भीक नाही मागत, फक्त शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव द्या. शेतकरी राजा आहे. त्याच्यानंतर खत बियाण्याचे खूप महाग झालेत, ते जर स्वस्त करा. ₹2200-2500 जर एक खताची गोणी असेल तर शेतकरी कसा घेणार आहे? शेतकरी ते अफोर्ड करू शकत नाही. म्हणजे एक पहिला मुद्दा आला, योग्य हमी भाव द्या. दुसरा मुद्दा आला, खत बियाणे थोडे स्वस्त करा. आणि तिसरा मुद्दा आहे की फिक्स अनुदान द्या. दरवर्षी शेतकऱ्यांना जे खत बियाणे घेण्यासाठी हे जर पैसे कमी पडतात, त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे पाठवा अनुदान म्हणून. हे सुद्धा शेतकऱ्यांना एक संजीवनी म्हणून ठरू शकते. त्याच्यानंतर आलं शेतकऱ्यांचे जे पशुपालन आहेत, शेतकऱ्याकडे जे व्यवसाय, याच्यासाठी थोडं अनुदान वाढवा आणखीन. म्हणजे शेतकरी एक साईड बिझनेस म्हणून त्याच्याकडे पाहू शकतो आणि शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर थोडा वाढू शकतो, अशी एक विनंती आहे. अशा पद्धतीने शेतकऱ्याकडे थोडे लक्ष दिलं तर शेतकरी खूप सुखी होऊ शकतो. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. धन्यवाद.